अधिक घातक ग्रामीण संघ म्हणजे अंश 11 चेंज द गेम वडवली. नेक्स्ट बॉल या षटकातला पुढचा बॉल असेल समोर. इथे आपण पाहत आहे पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर चेतन पाटील हा खेळाडू गुणवत्ता ठासून भरली त्याच्याकडे आणि प्रत्येक वेळा मात्र अनेक मैदानं ज्या खेळाडूने गाजवली. स्वर्गीय रतनबुवा क्रीडा नगरीमध्ये सलग 2 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावणारा खरं तर कानपोली संघाची रन मशीन चेतन पाटील त्याच्या बॅटमधून हा षटकार 6 धावा. तर ऋतिक पाटील दक्षता कैलास पाटील असं यांच्याकडून सलग 3 षटकारा 2000 असतील कानपोली संघाच्या फलंदाजांना. ओव्हर द विकेट पहिला बॉल चेतनने उडवलाय. क्या बात आहे. आक्रमक चेतन पाटील जबरदस्त फटका आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. अजून एक षटकार तो टीम कानपुरीला चेतनच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग बघा. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. कारण एका बाजूने ऋतिक पाटीलला आपण पाहतो तर समोर चेतन पाटील. परंतु इथे सबसे कातिल चेतन पाटील. आणखीन एक फटका शफल क्रॉस मिड विकेटच्या वरून बॉलला ठोकलं सीमारेषा पार. लगातारचा हा दुसरा षटकार. सामन्यामध्ये 37 धावा तोही टीमच्या स्क्वॉड मध्ये आहे. अर्धशतकीय खेळ त्यांची आपण वाकडीच्या मैदानी पाहिली यंदाच्या हंगामध्ये. याही वेळा आपण पहिला फिरून मारला बॉलला. पूर्णपणे पॉपिंग क्रीजचा वापर आणि बरोबर इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. ऍडजस्टेबल फटका क्रीजचा वापर केला आणि बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिला. सीमारेषा पार 6 धाब्यासाठी आला हा षटकार. संचार का हा बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. चेतन पाटील ब्रँडेड षटकार. तुम्ही पाहता पुन्हा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल हा बॉल जयेशचा होता. ओव्हर द विकेट आले त्यानंतर लेंथ बॉल आणि खेचला बॉलला. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. मिड विकेटच्या वरून बॉलला पाठवलं चेतन पाटीलने सीमारेषा पार. हा षटकार नाही तर 8 होता असं मला हरकत नाही. एवढा